हो, आता 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात देखील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नसतील आणि तुमच्या मनामध्ये एक प्रश्न घुमत असेल की माझ्या मैत्रिणीचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले, पण माझ्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत. त्याचबरोबर मार्च महिन्याचा म्हणजेच चालू महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, सविस्तर आणि संपूर्ण माहितीसाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण पुढच्या काही दिवसात तुमच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत. आणि जर तुम्ही ही माहिती चुकवली किंवा ही माहिती शेवटपर्यंत पाहिली नाही तर कदाचित तुमचे रखडलेले जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांचा मार्च महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळं भगिनींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता अनेक महिलांचे जानेवारीचे पैसे आले नाहीत, फेब्रुवारीचे सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहेत आणि आता मार्च सुरू झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, माझे पैसे कधी येणार आणि कोणत्या दिवशी माझ्या खात्यात पैसे जमा होणार. आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू येईल. पण ही खुशखबर सगळ्यांसाठी आहे का? कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आणि कोणाच्या खात्यात 4,500 रुपये, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही महिलांना 4,500 रुपये एकदम मिळणार आहेत आणि काही महिलांचे अजूनही रखडलेले पैसे मिळालेले नाही आहेत. तुम्ही कोणत्या यादीत आहात हे आज कळणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, महिला दिन हा फक्त शुभेच्छांचा दिवस नाही, हा तुमच्या हक्काचा दिवस आहे. सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, आर्थिक निर्णय घेण्यात आलेला आहे, पण 90% महिलांना अजूनही पूर्ण माहिती नाही. पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या खात्यात कधी आणि कशा प्रकारे 3,000 रुपये आणि 4,500 रुपये जमा होणार आहे त्याची माहिती मिळणार आहे. आता पैसे नक्की कधी येणार, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत आणि कोणाला 3,000 रुपये जमा होणार आणि कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि कोणाच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत. तर लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त पैसे नाहीत, ही प्रत्येक घरातील संघर्षाची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे त्या आईची जी स्वतःची फाटलेली चप्पल तशीच ठेवते पण मुलाच्या शाळेच्या वहीसाठी पैसे वाचवते. ही गोष्ट आहे त्या बहिणीची जिने सणवाराला स्वतःसाठी नवीन साडी घेतली नाही कारण घरचा किराणा भरायचा होता. 1,500 रुपये मोठ्या लोकांसाठी छोटी रक्कम असू शकते, पण एका गृहिणीला 1,500 रुपयात मुलीची फी भरली जाते, घरचा गॅस भरला जातो, औषधं घेतली जातात, महिन्याचा किराणा भरला जातो. ही रक्कम म्हणजे आधार आहे. आणि म्हणूनच जेव्हा जानेवारीचे पैसे आले नाहीत, फेब्रुवारीचे पैसे रखडले, तेव्हा फक्त पैसे उशिरा आले नाहीत तर चिंता वाढली, घरचा प्लॅन कोलॅप्स झाला, मानसिक ताण वाढला. हजारो बहिणींनी मेसेज केला, भाऊ पैसे कधी येणार, योजना बंद झाली की काय, आमच्या काय चुका झालेल्या आहेत का जेणेकरून आमचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे रखडलेत. तुमच्या डोळ्यातली चिंता मला दिसते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आज मी तुमच्या मनावरचं ओझं हलकं करायला आलेलो आहे. आज मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय व्हिडिओ संपवणार नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महिला दिनानिमित्त मोठी आर्थिक घोषणा झालेली आहे. राज्य सरकारने निधी तयार ठेवलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच घोषणा केलेली आहे की माझ्या लाडक्या बहिणींचे, जे माझ्या बहिणी त्रस्त झालेल्या आहेत की माझे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत आणि ते पैसे कधी खात्यात जमा होणार आहेत, तर त्या लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, चिंता करण्याची गरज नाही.
कारण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की रखडलेले जानेवारी, फेब्रुवारी आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिला दिनानिमित्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ज्या महिलांचे पैसे प्रलंबित आहेत त्यांना एकत्र पैसे मिळू शकतात. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे एकत्रित म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, तर फेब्रुवारी महिन्यांचा 1500 रुपयांचा हप्ता आणि आता चालू असलेला मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असे एकत्रित मिळून तुमच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ही फक्त घोषणा नाही, प्रशासकीय तयारी पूर्ण आहे. याचा अर्थ काय माहीत आहे का लाडक्या बहिणींनो? तर सरकार पैसे देण्यासाठी तयार आहे. सिस्टीम तपासत आहे. ज्यांची माहिती योग्य आहे त्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत. महिला दिन हा फक्त सण नाही, हा आर्थिक दिलासाचा दिवस ठरू शकतो. आता मोठा प्रश्न, आधी पैसे का आले नाहीत? तर लाडक्या बहिणींनो, या पाठीमागं काही कारणं आहेत. तुमच्या देखील काही चुका झालेल्या आहेत. ती 3 मुख्य कारणं कोणती आहेत? त्या 3 मुख्य चुका कोणत्या आहेत? तर पहिलं कारण बजेट व्यवस्थापन. वर्षाच्या शेवटी निधी पुनर्वितरण केलं जातं, त्यामुळं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दुसरी त्रुटी म्हणजे बँकची त्रुटी. लाडक्या बहिणींनो, आधार लिंक नाही, त्यामुळं DBT बंद झालेला आहे. तुम्ही आतापर्यंत तुमच्या खात्यातून व्यवहार केलेले नाही आहेत, त्यामुळं तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे पडताळणी. योग्य लाभार्थी खात्री करण्यासाठी पैसे थांबवण्यात आलेले होते, पण आता ती सिस्टीम पूर्ण झालेली आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे रखडलेले पैसे 4500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळं आजच तपासा, बँक खाते ॲक्टिव्ह आहे का नाही, आधार लिंक आहे की नाही, तुमच्या फोन नंबरवरती तुमच्या बँक खात्यात जमा झालेल्या पैशांचा OTP किंवा मेसेज येतो की नाही, DBT चालू आहे का, लाडक्या बहिणींनो अर्ज अप्रूव्ड आहे का, या गोष्टी तपासून बघा. जर या 4 गोष्टी ठीक असतील तर तुमचे रखडलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता पैसे कधी येतील? तर लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येणार आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा झालेले आहेत. तर बहिणींनो, ही योजना तुमचा हक्क आहे. अफवा ऐकू नका. तुमचं नाव यादीत असेल तर पैसे मिळणारच. पैसे आले की मला कमेंट करा. तुमचा आनंद म्हणजे माझं समाधान. हा व्हिडिओ प्रत्येक बहिणींपर्यंत शेअर करा. आणि लाडक्या बहिणींनो, आताच सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनानिमित्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मी एकत्रित म्हणजेच जानेवारीचे 1500 रुपये, फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे म्हणजेच चालू महिन्याचे 1500 रुपये ही लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त बक्षीस म्हणून रखडलेले सर्व पैसे खात्यात जमा करणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना खुश करणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण येणारे महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वपूर्ण बातमी फक्त आणि फक्त आपल्या या चॅनलवरती आपण सविस्तरपणे सांगत असतो. तर महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या खात्यात 4500 रुपये जमा झालेले आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हसू आलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.